आयला मॅडमला भेटायला बोलवलंय खरं, पण जायचं कसं? काकीने तर थांबायला सांगितले. काकी, जिल्ह्यात लई नेते आहेत, पण तुमच्यासारखे शेतकऱ्याची काळजी करणारं कुणीच नाही बघा. अहो मी कारभारी नाही इथली, मला काळजी नसणार तर कुणाला असणार? हा ते बी खरं आहे म्हणा. काय झालं काकी? कुठे काय काय नाही, ते वीरू उभा आहे तिथं कवापासनं. माझ्या काळजीपोटी म्हणतोय काकी घरला चला घरला चला, पण मी त्याला सांगितलं इथल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मी हितनं कुठं पण हलणार नाही. असं वय? हा विरू भैया, हा तुम्ही जावा, तुमची कामं बिनधास्त करून या. काकीची काळजी करायला आम्ही आहे की, जावा तुम्ही. वय 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 जा. आता काकीत जा म्हटलं तर निघाव पटकन. जा म्हणल्यावर कुठे गेला ह्यो लगेच? काकी, उपोषण हा एक राजकीय स्टंट आहे काय हो? असं विरोधक म्हणतात, यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे? येऊ दे याला परत, कशी चांबडीच लोळवते बघ. नेम चांगला आहे बरं का तुमचा. काय आहे? किती उशीर? अरे कवापासून वाट बघतीये तुझी. अहो ती एक मिनिट, आधी मला बोलू दे. सगळ्यात पहिले तर थँक्यू. तुझ्यामुळं मला लोकांचं दुःख समजून घेता आलं. त्या आजी आजोबांच्या घरी काम करता आलं. त्यांनी मायेनं माझ्या चेहऱ्यावर फिरवलेला हात कधी नाही सरणार. हा, पण मला रोज त्यांच्या घरी काम करायला नाही जाता येणार. का? तेच सांगायचंय मला तुला, पण तू रागवशील म्हणून मग नाही सांगितलं. ते खरं तर अंकुशरावांची मुलगी. माहित आहे मला. म्हणजे तुला आधीपासूनच माहित आहे? होय, अंकुशरावच्या पुरीचं पिलच लपडे हेच लपवत होता ना तुम्ही? काय? होय, हा मगाशीच रेड हँड पकडले मी त्यासनी. अंकुशरावचं जावई पिल्या. अहो ही बातमीच लय खतरनाक आहे माहितीये का? बिचारा अंकुशरावचं नशीबच फुटलंय बघा. पिल्याने अंकुशरावचा जावई. होय, हे तुम्हाला जेव्हा आधी कळलं असेल तुम्हाला विश्वास नसेल बसला ना? ए, का हसायला काय झालं तुला? प्रेम काय असं गरिबी श्रीमंती बघून होतं का? आणि असं कुणाच्या बी प्रेमावर हसून. सॉरी सॉरी, चुकलं माझं. पण अंकुशरावचा जावई पिल्या. ए, पण तू सांगू नको कुणाला. जर का गावात याची चर्चा झाली ना तर लय नाव खराब होईल तिचं. तू हे कुणाला सांगितलं नाहीस ना? अहो नाही नाही, मी कशाला कोणाला सांगतोय? आणि मला काय करायचं सांगून? नाग्याला सांगितलंय फक्त. काय? त्याला सांगितलं म्हणजे आता गावभर करणार त्यो. अहो नाही नाही, नाग्या नाही सांगणार कुणाला. नागी विश्वासातला आहे माझ्या. तू तर बोलूच नको त्या नाग्याबद्दल. अंकुशराव पाटलाच्या पोरीचं मॅटर आहे म्हणल्यावर तो तर बॅनरच लावत फिरेल गावभर. लोकांनी पकडून पकडून सांगल
त्या अंकुशराव पाटलाच्या पुरीचं लफडं आहे बरं का. अरे स्पीकर घेऊन गावभर बोंबलत फिरल तो. तसं पण त्याला तर पित्तच आहे ना अंकुशराव पाटलाच्या घराचं. हे बी आहे म्हणा, पण तुम्ही काय एवढा लोड घेताय? कारण मला नाही आवडणार कोणी अंकुशरावांच्या पोरीबद्दल काय बी बोललेलं. हा नाही बोलणार मॅडम, तुम्ही फक्त चिडू नका. मी नाग्याला समजावून सांगतो सगळं. ठीक आहे, मी विश्वास ठेवते तुझ्यावर. तेव्हा येरू तुमचा विश्वास कधी तोडणार नाही. मला पण तो कधीच नाही तोडायचा. आणि तेच मी तुला सांगायला आली होती. खरं तर अंकुशरावांची मुलगी सरप्राईज. हाओ शोना मॅडम, तुम्ही इथं? खरं तर हे मी तुम्हाला विचारलं पाहिजे राजवीरजी. सुपर्ब चाललंय हा तुमचं. कधी विरोधकाच्या घरात जाता तुमच्या फ्रेंडला भेटायला, कधी असं एम्प्टी स्पेस मध्ये आड बाजूला भेटता. इंटरेस्टिंग. अहो नाही, तुम्ही समजता तसं काय नाही. ओ कम ऑन, त्यात एवढं घाबरायचं काय आहे? ही बघा, घाबरतीये का? ही मला काहीतरी सरप्राईज देणार होती, पण ते सरप्राईज एवढं डिफरंट असेल असं वाटलं नव्हतं. हा, मी तुमच्या सरप्राईजचं सामान घेण्यासाठीच बाजारात गेले होते. वाटत ह्यो दिसला म्हणून बोलत उभी राहील. ओ, फारच लांबच्या वाटेनं जाते येतेस ग तू. हे साहेबांना किंवा जगदीशरावांना सांगितलं पाहिजे. म्हणजे ते तुझ्यासाठी एखादी इझी वाट बांधतील. सांगू का साहेबांना? जावा सांगा, जावा बिंदास सांगा सोना मॅडम. त्या अंकुशरावला बिंदास सांगा. त्या नाही बीत कुणाला. त्या काय गुलाम नाहीत अंकुशरावांच्या घरच्या. त्यांना जिथं वाटेल ना तिथे ते जातील. मला एक सांगा, तुम्ही कोण हो त्यांना बोलणार आहे? तुम्ही पाहुणे आहेत अंकुशरावांच्या घरचे, तर व्यवस्थित पाहुणचार घ्या. उगीच त्यांना बोलायचं काय कारण नाही. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, दोस्त आहेत माझ्या. मला नाही आवडणार माझ्या दोस्तांना कोणी काय बोललेलं. आणि असल्या धमक्यात ना अजिबात द्यायच्या नाही. चला हो मॅडम. दोस्ती माय फुट. आज जिच्यासाठी तू मला सुनवलंस ना, एक दिवस माझ्यासाठी तू तिच्याशी भांडशील. हा शब्द आहे या शोनाचा. कुठं दुर्बुद्धी सुचली आणि हिथं येऊन बसले मी. ह्या गाबड्यासनी पण हिथंच येऊन खायचं होतं का काय? जळलं मेलं हे उपोषण. भुकनं खड्डा पडलाय पोटात माझ्या. गेला येऊ इरू. येऊ दे, घाणच फिरवते त्याच्यावर. जरा आलेच हा मी. अरे कुठं ओलातला होतास? किती वेळ झाले तुझी वाट बघते. जा म्हणल्यावर देणे रागात पळून गेलायस. इथं मला किती भूक लागली. अरे घरी जायचंय. हा, तुझ्यामुळं इथं सगळं. काकी, म्हणजे इतकं उशीर विरो आला नव्हता म्हणून तुम्ही इथं बसून होता का काय? अहो नाही,
काकी उपोषणासाठी आलेत. उलट सकाळी त्यांनी नाश्ता बी नाही केला उपोषणाला यायचं म्हणून. त्या जेडपीची गाडी बिघडलेली. काकी गाडीची वाट बघत नाही बसल्या. मला म्हटल्या चल विरू तुझी बाईक काढ, आपण बाईकवरनं जाऊ. काकी आहे ना शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कायम तयार असतात. ऊन वारा ताण भूक कशाचा विचार करत नाहीत. आता बी बघा जोर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना काकी उपोषण सोडणार नाहीत. अन्नाचा कण बी पोटात जाऊ देणार नाहीत. राजकारणात समाजकारण कसं करावं ना तर ते काकीकडनं शिकावं. आणि अरे वा, पुतण्या असावं तर असा. आज तुमच्यामुळे मला कळलं की सगळेच नेते जनतेची दिशाभूल करत नाहीत, तर काकीसारख्या व्यक्तीमुळेच जनतेचा विकास होतो. मला तुमच्या काकी पुतण्याचं कौतुक वाटतं. तुम्ही मी CEO देशमुख तुमच्या उपोषणाची दखल घ्यायला आलोय. काकी, मी तुमचा पुतण्या बोलत असताना सगळं ऐकलंय. आता तुम्ही कसलीच काळजी करू नका. तुमच्या ज्या काही मागण्या आहेत ना त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचं मी तुम्हाला आश्वासन देतो. आणि तुमची फाईल पण लवकरात लवकर मार्गी काढण्यासाठी आमच्या मोठ्या साहेबांशी बोलून घेतो. तुमच्यामुळं सगळ्या शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळणार आहे. लोकशक्ती पक्षाचा, लोकशक्ती पक्षाचा, लोकशक्ती पक्षाचा. काकी साहेब, CEO साहेबांनी तुमच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आश्वासन दिलंय. यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय आहे? ह्यो माझा विजय आहे. म्हणजे ह्यो शेतकऱ्यांचा विजय आहे. मी एवढं उपाशी पोटी बसले त्याचा विजय आहे. शेतकऱ्यांची वजी, नुकसानीची वजी हलकी करण्यासाठी आम्ही जे कष्ट घेतो ते तुम्ही जाणताच आहात. म्हणून आजच काय तर जीवात जीव असेपर्यंत, श्वासात श्वास असेपर्यंत आम्ही शेतकरी बंधूंच्या पाठीशी राहू. तुम्ही उपोषणाला बसताना तुमच्या उपोषणाला यश मिळेल याची तुम्हाला खात्री होती का? होय, आम्हाला उभं राहून पडायला आवडत नाही. आमच्या विरोधकागत ते बी 3दा. आम्ही उभं राहिलो की जिंकतोच. हा आमचा इतिहास आहे. म्हणून तर आम्ही इथली कारभारी नाही होते आणि राहणार. गावातलं नवीन लपडं कळलंय का? कुठलं पुढं? गावातलं नवीन झंगाट कळलंय आपल्याला. आपल्या पिल्याचं अरे येऊ भैया, बोलतो की त्याला झंगाट सांगते का ते? झंगाट नाही झिंगाट झिंगाट म्हणतोय. झिंगाट आपल्याला झिंगाट गाण्याला आवडतं. आपल्या पुरतीची लग्न बघितलं कसं नाचत होतं ह्यो? अरे पण नाही म्हणतोय त्यो. नाही आरती होय म्हणते. अरे होय का नाही? काय होय म्हणतोय तो? हो म्हणतोय तो होय म्हणतोय. अरे मेला असतो ना का तोड का दाबले? अरे नाग्या हुकलेल्या तू पिल्याचं कॉकटेलच्या पुरीचं लफड्याचं तास मी कशाला सांगत होतास? हा गावभर कशाला बोंबलत सुटलायस रे? अजून कुणाला सांगितलेस? अरे याड लागले का तुला? मी कशाला कोणाला सांगेन? नशीब माझं नाही म्हणजे खायच्या आईतला विसलाय का नाही? त्याला बोललोय फक्त. त्यालाच फक्त सांगितले ना? ठीक आहे, ते विषयाला करीन मी मॅनेज. अजून कुणाला नाही ना? हे अजिबात नाही. हा आपण त्याला सांगताना नाही का त्याच्याबरोबर आईतली 10-15 पोरं बी होती. अरे भजीर तुझं पोटात काय राहतं का नाही रे नाग्या? हा तुला तुला अक्कल वाटलं का द्यावं? जरा तरी दिला का? जरा तरी? हा कशाला गावभर बोंबलत सुटलेस तू? माझं चुकलं नाही का? तुला सांगितलं मी. तुला सांगायच नव्हतं पाहिजे मी. आता मॅडमला काय सांगू मी आता? हा त्यांचाच फोन आलाय. काय राव? हा मॅडम. काय झालं? त्या नागेनं सांगितलं नाही ना कुणाला काय? आता कुणाला नाही सांगितलं ना तेवढं काय पाहिजे? काय? अरे काय बोलतोस तू? एकतर एक पहिलेच त्या शोनानं आपल्याला एकत्र बघितलंय आणि आता तिच्या डॅडींना अंकुशराव पाटलांना जर काही कळलं ना तर काय खरं नाही बघ. जर काही गोष्ट गावभर झाली ना तर वाटच लागल माझी. तुमची का वाट लागल? म्हणजे अंकुशरावांच्या पोरीची. आता तिची लागली म्हणजे माझी पण लागलीच ना. शेवटी मैत्रीण आहे ती माझी. मॅडम मी सगळं करीन मॅनेज. आणि ही बातमी न लय पसरू देणार नाही मी. शब्द देतो तुम्हाला. बोललो तर बोललो. ठीक आहे बघ तू काय ते. हा बघतो.
डॅडींची? मला आणि राजवीरला एकत्र बघितलंय सांगत तर नसेल ना? काय सांगू साहेब तुम्हाला, त्या दोघांची स्टोरी म्हणजे हीर रांझा, बाजीराव मस्तानी, रोमिओ ज्युलियट. दोघं तळ्याकाठी भेटत असतात. एकदम रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे साहेब. हा सिनेमा सुपर डुपर हिट होणार. काय झालं पियू, अशा अचानक आलात? नाही, काही नाही डॅडी, बोला तुम्ही. या आमच्या पियूच्या मनात कधी कधी काय चाललंय काहीच कळत नाही बघा. या अशा आल्या, अशा अचानक गेल्या. तुम्हाला नसेल कळलं, बट मला कळलंय ती अशी अचानक का आली होती. नमस्कार. नमस्कार. काय भाकर बिकर मुडली वाटतं? हो. चांगले. बरं मला एक गोष्ट सांगा, तुमच्या कानापात्र का आलंय का? का हो, कशाबद्दल? कोणाचं काय लाफड्याचं बिपड्याचं? नाही हो, काय नाही ना? नाही. चालतंय, ये तू. ते पिल्या आणि अंकुशरावच्या पोरीबद्दल विचारतोयस का? हो, नाही 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 नाही, त्यांचं तसं काय बी नाही बरं का. ती उगाच कोणीतरी आपली पुढे सोडल्या की पिलाचं ना अंकुशरावच्या पुरीचं लफडे म्हणून. पण तसं अजिबात काय नाही बरं का. ही डोक्यातून काढून टाका बरं का, एकदम पुसून टाकायचं सगळं. आता जरी अंकुशराव आपलं राजकीय विरोधक असलं तरी त्याच्या पुरीची अशी बदनामी करणं बरं दिसतं का? नाही आपल्या गावची परंपराच नाही ना असं एखाद्याबद्दल पसरवणं. नाही नाही. मग उगा आपलं कुणी बी काय बी पसरवतंय आणि आपण त्याचे विश्वास ठेवायचे, कसं दिसतं ते? हा आता मला सांगा, अंकुशरावच्या पुरीचं आणि पिल्याचं का लफड आहे का? हो. अहो, त्या अंकुशरावच्या पुरीचं आणि त्या पिल्याचं दूर पात्र काही संबंध नाही हो. हा, एवढेच कोणीतरी काहीतरी पसरवलंय. आता मला सांगा, अंकुशरावच्या पुरीचं आणि पिल्याचं लफड आहे का? अहो नाही म्हणायचंय. हा, त्यांचं खरंच काय नाही हो, सगळं नाग्यामुळे कुठाना झालंय सगळा. हा, जे काही सांगतो का नाही त्याच्या अजिबात विश्वास ठेवू नका बरं का. हा, हेच आपलं काय बी सांगत असतं, हे विश्वासच ठेवायचं तुम्हाला सांगून ठेवतोय. एवढेच काहीतरी याला काय अर्थ आहे? गद्दारी याला काही तर सरळ सरळ तूच मला सांगितलं होतंस आणि आता लोकांनी सांगतोय माझा विश्वास ठेवू नको. अशाने इज्जत राहील का माझ्या गावात? हा, लका तुला तुझी इज्जतीचं पडलंय आणि त्या कॉकटेलच्या पुरीचं इज्जतीचं काय? तिचं मला काय सांगतोयस? तुलाच कळलं पाहिजे होतं, तू कशाला सांगितलंस मला? अरे मी तुला सांगितलं होतं, पण तू गावभर सांग असं नव्हतं सांगितलं मी. आता गावातल्या लोकांना नाहीत काम, त्याला मी काय करू? मी सगळ्यांना सांगितलं होतं कोणाला सांगू नका म्हणून. हुबलकांनी केलं गावभर, त्याला मी काय करू? पण मला हे कळत नाही, एवढं लोड तू का घेतोयस? झालं तर उद्या की गावभर इज्जत गेली तर कोणाची जाणार आहे? कॉकटेलची आणि तिच्या पोरीची. हेच नाही आवडणार मला नाग्या, अशी ती कॉकटेलच्या पोरीची इज्जत गेलेली. आता राजकारण वेगळं आणि घर वेगळं. कोणाला तरी लोकांच्या मनात न पाडण्यासाठी ना आपणच आपल्या मनात नाही पाडायचं नाग्या. माझं चुकलं का? मीच तुला नव्हतं सांगायला पाहिजे. हे जर मॅडमला कळलं ना माझ्यामुळे गावभर बोबाटा झालाय,
मला कधीच माफ नाही करणार.